कोणतीही गोष्ट घडल्यावर चटकन राग येणाऱ्यांपैकी जर तुम्ही असाल, तर ही गोष्ट नक्कीच ऐका. एक साप होता. एका किराणा दुकानामध्ये तो घुसला आणि गेल्यानंतर त्याला खाण्यासारखं त्याचं काहीच सापडलं नाही. परंतु बाजूला एक करवत पडलेली होती. तिथून जाताना त्या करवतीने त्याला छोटीशी जखम झाली. त्याला जखम झाल्यानंतर त्याला करवतीचा राग आला आणि मग त्याने त्याच्या स्वभावाप्रमाणे करवतीला चावा घेतला. चावा घेतल्यावर त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागलं. मग त्याचा अहंकार जागा झाला, ही करवत मला कसं काय दुखापत करू शकते? म्हणून त्याने पूर्ण करवतीला गुंडाळून घेतलं. आता मला सांगा काय होईल? एक साधारण गोष्ट आहे, की करवतीला सापाने गुंडाळल्यावरती तो जगण्याची शक्यताच उरत नाही. कारण त्याने पूर्ण ताकदीने त्या करवतीला गुंडाळलं होतं. दुसऱ्या दिवशी किराणा मालाचा दुकानदार दुकान उघडतो आणि सापाला मेलेल्या अवस्थेत पाहतो, करवतीला गुंडाळलेला. मग मला सांगा, आपल्याच रागापोटी आणि आपल्याच अहंकारापोटी जर आपल्याला अशा प्रकारे जीव गमवावा लागत असेल, तर आपल्या आयुष्यात पण काहीतरी नुकसान होतच असेल ना. त्यामुळे आपला राग आल्यानंतर थोडंसं शांतपणे विचार करा. त्या रागाला कसं हँडल करायचे ते पहा. नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. थँक यू.